इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील धडा 8वा ऊर्जा शक्तीचा जागर, ज्याचे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर, यावर आधारित चर्चा करणार आहोत. या चर्चेच्या द्वारे आपण रघुनाथ माशेलकरांचे काही अनुभव पाहणार आहोत. ऊर्जा शक्तीचा जागर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष, या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील, नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रिइन्व्हेंटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधन वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. त्याचे वर्णन या पाठात आले आहे. या पाठाच्या आधी आपण एक पाठ पाहिला होता, जो स्थूल वाचनाचा होता, मोठे होत असलेल्या मुलांनो. त्या पाठामध्ये सुद्धा डॉक्टर अनिल काकोडकरांनी त्यांचे अनुभव मांडले होते आणि त्यांच्या अनुभवातून आपण खूप काही शिकलो होतो. तसेच या पाठात डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी त्यांचे लहानपणीचे, बालपणीचे काही अनुभव आपल्या बरोबर इथे प्रस्तुत केले आहेत आपल्यासमोर, जेणेकरून आपण त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकू शकतो. कशा प्रकारे परिस्थिती वाईट होती, लहानपणीच वडील गेले आणि त्यातून सुद्धा अत्यंत वाईट परिस्थितीतून आईने त्यांना शिकवलं. फक्त शिकवलंच नाही तर शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं, इंस्पायर केलं कि तू शिक्षण घेऊ शकतोस. इस तरह इस पाठ के माध्यम से हम डॉक्टर रघुनाथ माशेलकर इन्होंने अपने बचपन में क्या क्या देखा, कैसे परिस्थिति से सामना किया, उनकी मातोश्री ने उनको किस तरह से एजुकेशन लेने के लिए इंस्पायर किया और उन्होंने कैसे प्रयत्न किए, कैसे कष्ट किए, ये सभी अनुभव हम इस पाठ के माध्यम से देखने वाले हैं. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. आता या वाक्यातून आपल्याला कळतंय की असं वाटतंय की जणू डॉक्टर रघुनाथ माशेलकर आपल्याशी बोलत आहेत. ऐसे लग रहा है कि जैसे डॉक्टर रघुनाथ माशेलकर जी हमारे साथ चर्चा कर रहे, बात कर रहे हैं. तर शाळा आणि शिक्षक असे दोन्ही विषय जेव्हा निघाले तेव्हा डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना कायमच त्यांचे शाळेतील शिक्षक आठवायचे. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे माझे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहेत. शाळेतील शिक्षकांची त्यांना इथे आठवण होत आहेत आणि ते म्हणत आहेत त्यांचं खूप मोठं ऋण आहे. म्हणजे त्यांनी जे शिकवलं, जे त्यांना सांगितलं, त्यामुळे आज ते या स्थानावर येऊन पोचले आहेत. पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होते. यहाँ पर डॉक्टर रघुनाथ माशेलकर जी बता रहे हैं कि जब भी मुझे स्कूल याद आती है तो सबसे पहले मुझे मेरे स्कूल के सभी शिक्षक याद आते हैं और उन्होंने दिए हुए संस्कार याद आते हैं, जिसकी वजह से आज मैं यहाँ पर खड़ा हूँ. और
इनसे जो संबंध आया, इन शिक्षकों से संबंध आया, स्कूल से मेरा जो रिलेशन है वो किसके कारण था, तो उनके मातोश्री के वजह से। क्योंकि मातोश्री मतलब उनकी माँ ने ही उनको प्रवृत्त किया कि तुझे सीखना है, जो भी हो, कितनी भी मुश्किलें आए, कोई भी परिस्थिती हो, मैं तुझे सिखाऊंगी। और उस परम पूज्य आईने म्हणजेच त्या आईने त्यांना शिकवलं आणि खूप वाढवलं आणि त्यांना योग्य ते संस्कार देऊन कधीही त्या हारल्या नाहीत. आमचे मूळचे गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या फुसटच्या आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्न घेऊन वावरणारा मी. त्यावेळेचं वातावरण हे असं होतं. रघुनाथ माशेलकर हे मूळचे कोणते होते, तर त्यांचं गाव होतं दक्षिण गोव्यातील माशेल. त्यांचं लहानपण तिथे गेलं होतं. मामा त्यांच्यासोबत राहत होते, तिथेच राहत होते त्या गावात. त्यामुळे लहानपणी जो अनुभव उनको आए थे, जैसे पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवलेला, मैदानात खेळलेले काही अनुभव होते, हे सगळ्या गोष्टी कधीतरी अचानक त्यांच्या मनात येत होत्या आणि त्या आठवणी जाग्या होत होत्या. हे सांगत असताना उन्होंने ये भी बताया है कि एज ऑफ 6 मतलब वो जब 6 साल के थे तब उनके पिताजी उनको छोड़कर चले गए आणि त्यानंतर उदरनिर्वाह म्हणजे पोट भरण्यासाठी, पेट भरने के लिए उनको उनका गाव छोड़ना पड़ा आणि ते गाव सोडल्यावर ते मुंबईला आले. मुंबई में वो गिरगाव में आए आणि त्या गावात गिरगावला आल्यानंतर एका छोट्याशा खोली म्हणजे एक रूम, कमरा, तो उसमें रहने लगे. लेकिन उनकी जो परिस्थिति थी वो इतनी बिकट थी कि उनको हमेशा ही संघर्ष करना पड़ा. खाने के लिए पैसे कम थे, पैसे नहीं थे ऐसे बोलेंगे तो भी चलेगा. तो और अल्पशिक्षित आई मतलब आई शिकलेली नहोती, अनएडुकेटेड उनकी मातोश्री थी. तो इस सारी वजह से जो परिस्थिति सामने थी उसके वजह से उनको स्कूल की फ़ी भरना नामुमकिन था. लेकिन लेखक उनको तो एज्युकेशन लेना था, त्यांना शाळेत जायचं होतं, त्यांना खूप शिकायचं होतं. पण असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर असताना असं वातावरण त्यावेळेस त्यांच्यासमोर उभं होतं. पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामे करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही न घालायला नव्हती. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. आता इथे माशेलकर सांगत आहेत की परिस्थिती इतकी बेताची होती, परिस्थिती इतकी वाईट होती, तरी आईनं धीर सोडला नाही. मतलब माँ ने उनकी मातोश्री ने बिल्कुल यहाँ पर हार नहीं मानी और वो आगे बढ़ती गई. अनेक कष्ट के काम उन्होंने किए, मेहनत की बहुत, और उसमें उनके मामा जी भी वहाँ पर ही थे जिन्होंने उनको मदद की. और मामा जी के कारण खेतवाड़ीतील प्राथमिक शाळेत मतलब प्राइमरी स्कूल में उनको एडमिशन मिल गया. जिस स्कूल में एडमिशन मिला था उस स्कूल की परिस्थिति भी वैसी ही थी जैसी इनकी परिस्थिति थी. आणि पायात चप्पल मतलब पैर में पहनने के लिए उनके पास चप्पल भी नहीं थी. अनवाणी जावे लागायचे. वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे जब तक वो 12 साल के ना हुए तब तक वो बिना चप्पल के ही रहा करते थे. तर अनवाणी म्हणजे काय, तो बिना चप्पल के चलना, पाया चप्पल नसणे याला अनवाणी असे म्हणतात. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार.
प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिऱ्हाडीतील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिच्या परिचयातील एक माऊली म्हणजे एक चांगली व्यक्ती, माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. आता प्रायमरी स्कूल संपल्यानंतर हायस्कूलमध्ये जेव्हा त्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा एक नवीन संकट, एक नई समस्या उनके सामने आई कि फ़ीस भरनी थी. और फीस की प्राइस क्या थी, यहाँ पे बताया गया फीस थी 21 रुपये. पण त्यावेळेस एवढे पैसे पण त्यांच्याजवळ नसल्या कारणामुळे त्यांच्यासमोर अजून एक नवीन संकट आलं. पण आईनं धीर सोडला नाही. परत उनकी माँ ने यहाँ पर बिल्कुल हार न मानी. उन्होंने आजूबाजूच्या बिरहाड़ातील, म्हणजे बिरहाड़ म्हणजे फैमिलीज़, अगल बगल की जो फैमिलीज़ थी उनके काम करना शुरू कर दिया. जैसे कपड़े धोना, बर्तन घसना, ये सारे काम उन्होंने शुरू किए. और उसी में परिचयातील एक माऊली, म्हणजे उनके परिचय में, उनके मालूमात में जो एक माऊली मतलब एक अच्छी पर्सन उनके लिए मदद के लिए आ गई और जिन्होंने ये प्रवेश फीस जो थी, एडमिशन फ़ी जो वो भर दी. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळेमधले प्रवेश बंद झाले होते. लेकिन जब तक इनके पास फ़ी के पैसे आते तब तक गिरगाव की जितनी भी अच्छी फेमस स्कूल्स थी, नामांकित म्हणजे फेमस, त्या शाळेचे प्रवेश बंद झाले होते. मतलब ॲडमिशन स्टॉप हो चुकी थे. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. यहाँ पर जब उनका सेकंडरी एज्युकेशन आखिर शुरू हो गया. कैसे? कारण की युनियन हायस्कूलमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाले आणि त्यानंतर जसे जमेल जसे होईल तसा ते अभ्यास करायचे. लेकिन सिचुएशन खराब थी, छोटी सी जगह छोटी सी थी, उनका कमरा काफ़ी कम छोटा था. इसकी वजह से पूरक वातावरण, मतलब एक जो पढ़ाई के लिए अच्छा एटमॉस्फियर, एक माहौल चाहिए, वो उनके पास नहीं था. फिर भी न हारते हुए जिद्दीने त्यांनी काय केलं तर अभ्यास करत गेले आणि त्यांना यश प्राप्त होत गेलं. मतलब उनको जो अच्छा रिज़ल्ट उनका आता गया. और उसी के साथ साथ जिस यूनियन हाई स्कूल में उन्होंने एडमिशन लिया हुआ था, वहाँ के शिक्षक सेवाभावी वृत्ति के थे, लोगों की मदद करने वाले थे, विद्यार्थियों को इस तरह से सिखा देते थे. सिखाना सिर्फ बोलते हैं ना कि पुस्तकी ज्ञान नहीं देते थे, बल्कि उनको इस प्रकार का ज्ञान दिया जाता था जिससे उनके जीने की एक राह उनको मिले और आयुष्याचाच पाया पक्का झाला. मतलब तो जीवन की एक अच्छी राह उनको मिली और उनमें एक आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स तो त्यांच्यामध्ये निर्माण झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. मतलब शिक्षण, एज्युकेशन के लिए एक मन से उनके पास क्युरियोसिटी थी की मुझे और पढ़ना है. म्हणून त्याला सांगितले आंतरिक ओढ त्याला वाटू लागली. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आमचं हायस्कूलही गरीब होतं, त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची. आपल्यालाही कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्यात हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. आजही आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. तिनं माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते कामं केले. काँग्रेस हाऊसजवळ काम मिळणार आहे असं समजल्यावर एकदा ती तिकडे गेली, रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली. त्यावेळी तिनं ठरवलं की
मी माझ्या मुलाला खूप शिकवेन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. आता शाळा सुरू झाली होती, हायस्कूलची शाळा होती. दर शनिवारी चाचणी घेतली जात होती, म्हणजे एक टेस्ट घेतली जात होती छोटी. आणि त्या उस टेस्ट के लिए जो पेपर्स लगते थे वो घर से लाने होते थे. आणि त्यासाठी 3 पैशाचा खर्च होता. पण आपल्यालाही आत्ता पटणार नाही की त्यावेळेस त्यांच्यासाठी हे 3 पैसे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं, म्हणजे आईला वाईट वाटायचं की हे 3 पैसेसुद्धा मी त्याला देऊ शकत नाही. आणि पण ती प्रचंड, आजही त्यांना ह्या गोष्टी आठवल्या. आपल्यालाही आता ऐकून खूप वाईट वाटतंय, त्रास होतो की अरे अशा पण परिस्थितीत काही लोकं जगलेली आहेत. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. खूप बहुत कष्ट करती थी, काम करती, जो मिलता वो काम करते. कांग्रेस हाउस जवळ काम मिलना है. एक बार उन्होंने सुना कि कांग्रेस हाउस के यहाँ पर काम मिलने वाला है, तो वो भी जाके वहाँ पे क्यू में खड़ी हो गई. काफ़ी देर खड़े होने के बाद उनको समझ में आया यहाँ पर ऐसे लोगों को सिर्फ नौकरी दी जाएगी, काम दिया जाएगा जिनका एज्युकेशन 3rd स्टँडर्ड तक है. हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं, ती नाराज झाली. आणि त्यावेळेस कळलं की अरे शिक्षण किती महत्त्वाचं आहे. आणि त्याच वेळेला तिने ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवणार, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दात सांगू. कोरे, पाठकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं, त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीनेच लिहावं लागे. यहाँ पर माशेलकर जी बता रहे हैं कि उनके मातोश्री ने वही किया क्योंकि उनको अपने बच्चे को सिखाना ही था, क्योंकि उन्होंने देखा हुआ था कि शिक्षण मतलब एजुकेशन के बिना इस समाज में कोई मान नहीं है. इसीलिए जो पेपर्स लगा करते थे वो एक साइड लिखे हुए पेपर, कोरे, पाठ कोरे मतलब जो क्लीन पेपर हुआ करते थे, पाठ कोरे एक साइड लिखे हुए, बिना लिखे हुए, ऐसे पेपर वो इकट्ठा करके हाथ से सीकर उनको नोटबुक्स बनाकर दिया करती थी. अखंड पेंसिल मला मिलने अवघड होते. अखंड पेंसिल मतलब न्यू बड़ी पेंसिल उनको मिलना इम्पॉसिबल था. इसीलिए जेम तेम हाथ में पकड़ने के लिए आए ऐसी ही पेंसिल उन्होंने आज तक यूज़ की है, ऐसा इस पाठ के द्वारे डॉक्टर माशेलकर जी ने बताया है. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साह्यानं सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्रित केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्रित करा, काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. हायस्कूलमध्ये शिकत असताना भावे सर हे फिजिक्स शिकवायचे. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स. आणि ते शिकवत असताना फक्त ते शास्त्र म्हणजे सायन्स शिकवत नव्हते, तर जीवनात वागायचं कसं, जीवनाचं तत्त्वज्ञानही त्यांनी शिकवलं होतं. विषयाची गोडी म्हणजेच त्या उस सब्जेक्ट में रुचि कैसे लाएं, वो सब्जेक्ट आपको अच्छा कैसे लगे, इस तरह से वो सिखाया करते थे. एक दिन उन्होंने एक प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट करून दाखवला की भिंगाच्या साह्यानं, भिंग म्हणजे काय तर मैग्नीफाइंग ग्लास के सहायता से उन्होंने क्या किया तो सूरज की किरणें एकत्रित की और एक कागज़ को जला दिया. और ये देखकर उन्होंने माशेलकर जो थे, डॉक्टर माशेलकर, इनकी तरफ देखते हुए कहा कि तुम्ही तुमची ऊर्जा शक्ति एकत्र करा. मतलब आप भी अपनी जो ऊर्जा शक्ति है, आपकी एनर्जी है, आपके अंदर की जो पावर है, आपकी जो ग्रास्पिंग पावर है, त्या सगळ्यांना एकत्र करा. बघा काहीही जाळता येईल, म्हणजे आप कुछ भी कर सकते हो, जीवन में जो चाहिए वो हासिल कर सकते हो. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. मतलब उनको कॉन्सन्ट्रेशन लेवल बढ़ाने का भी मंत्र मिल गया आणि सायन्स ही समझ में आया. आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावेसरांच्या या शिकवणीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन. भावेसरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला
या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केले। अब इनके जीवन में जैसे भावे सर थे, उन्हीं की तरह और कई शिक्षक थे, जैसे शिर्के सर है, जोशी सर है, मालेगांव वाला सर है। इन्होंने माशेलकर जी की जो पर्सनालिटी है, व्यक्तिमत्व, ये पर्सनालिटी डेवलपमेंट के लिए काफ़ी उनको मार्गदर्शन किए, संस्कार किए उनके ऊपर। आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली, संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जगाचे भान दिले, जगण्याचे भान दिले। आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करणारे ते क्षण न क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे रहते। मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो। यहाँ पर उन्होंने बताया कि जीवन का एक शिक्षा प्राप्त करते वक्त काफ़ी शिक्षकों ने, उनकी माँ मतलब उनके मातोश्री ने उनको काफ़ी कुछ दिया, काफ़ी कुछ अनुभव दिए, संस्कार दिए, और इन्हीं संस्कार के माध्यम से आज वो इस स्थान पर पहुँचे हुए। अर्थात डॉक्टर माशेलकर मतलब लेखक के लिए उनके शिक्षण की माँ, उनकी स्कूल, ये सारे संस्कार केंद्र थे जो अभी भी उनको अगर याद आए तो उनके आँख में पानी आ जाता है और ही मन में वो स्कूल में जाने लगते हैं और वो सारे क्षण उनको वापस याद आने लगते हैं की वो कैसी परिस्थिती, कोणत्या परिस्थितीतून ते पुढे आले। आणि आपण यातून एकच शिकतो की माणूस जर जिद्दी असेल, माणसाच्या मनात ती जिद्द असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीचा सामना करून पुढे जाऊ शकतो। योग्य मार्गदर्शन, योग्य संस्कार जर आपल्याला लागले तर त्याची शिदोरी घेऊन, ते बरोबर घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये एक योग्य मार्गाने चालू शकतो आणि हवे ते आपण प्राप्त करू शकतो, आपली इच्छा पूर्ण करू शकतो। ज्याप्रमाणे जिद्दी त्यांची आई होती आणि त्याचप्रमाणे डॉक्टर माशेलकरही फार जिद्दी होते। धन्यवाद। थँक्यू सो मच।